सर्वांना. तर कशा आहात सगळेजण? तर नक्कीच तुम्ही छान असाल. तर आज आलेली आहे मी कोकणात. तर कोकणातली मुलगी 05 या चॅनलवरती एकही व्हिडिओ कोकणातली पडली नव्हती. तर मी आज गावी आलेली आहे. तर आज आमच्या गावी निसर्गात कोकणामध्ये तंदुरीचा बेत बनवणार आहे मी. स्पेशल घेऊन येते कोकणातली गावरान तंदुरी. तर बघू शकता आपण नॉर्मली जी कोटिंग करतो तशीच कोटिंग सगळे मसाले टाकून त्याची छान अशी कोटिंग करून घ्यायची आणि छान असे चिकनला लावून घेतलेलं आहे. तर बघू शकता मस्तपैकी कोकणाच्या निसर्गरम्य वातावरणात आपण छान असं तंदुरीचा बेत करतो आहे. सगळे एकत्र आल्यावरती आमचं हे नेहमी आम्ही असे तंदुरी वगैरे करतोच. तर आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आहे. तर बघू शकता थोडंसं अमूल बटर लावलं की त्याला छान अशी चवही येते. त्याच्यामुळे थोडं तंदुरी बनवताना थोडं कोटिंगमध्ये अमूल बटरही लावायचं छान असं चिकनला. खूप छान वाटतं आहे गावाला येऊन. खरं तर खूप टायमानंतर आलेली आहे मी गावी आणि कोकणात आपल्या निसर्गात एकदम कोकणातली माणसं आपली जी प्रेमळ वगैरे आणि निसर्ग आपला कोकणातला त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बनवायलाही खूप छान वाटतं. मुंबई धावपळीच्या जीवनात आपण थोडंसं गावी आलं की खूप छान वाटतं. अशा गोष्टी तर मुंबईला बनवता येत नाही आणि जरी बनवलं तरी निसर्गात बसून आपल्याला नीट असं शांत असं खाताही येत नाही आणि काही करताही येत नाही. त्याच्यामुळे कधीतरी असं गावी जाऊन असं थोडंसं वेगळं खूप छान वाटतं. तर बघू शकता मी कसं कोटिंग केलेलं आहे मस्त. कोकण म्हणजे जणू आपलं एक स्वर्गच आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यात एक वेगवेगळं असं काहीतरी करून खाण्यात एक वेगळीच मजा असते. तर आमची नदी आहे त्या नदीवरती आम्ही नदीकाठी बसून आम्ही ही तंदुरी छान अशी मस्त असं बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आता छान मी याला सगळे मसाले लावून याला अर्धा एक तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं म्हणजे छान असे मसाले मुरले जातात त्याच्या आतमध्ये. बघू शकता ही अद्रक लसूण पेस्ट आहे मस्त, तीही लावून घ्यायची. घरीच बनवली आहे मी. आणि ही आमची गावची आहे नदी. थोडंसं पाणी आटलेलं आहे पण वाहतं पाणी आहे आणि स्वच्छ पाणी आहे. बघू शकता हे आंब्याचं झाड. आणि खरं सांगते पावसाळ्यात तर इतकं सुंदर वाटतं ना, खूप सुंदर वाटतं. कारण हिरवगार परिसर, सर्व डोंगर बिंगर इतकं सुंदर वाटतं ना. इकडे आता आम्ही चूल बनवलेली आहे. दगडी घेतल्या, थोडीशी गवत आणि लाकूड घेऊन आम्ही आता तंदुरीसाठी पहिला तर आम्ही चिकन रस्सा बनवणार आहे. मस्त असं झाडाखाली बसून एकदम वेगळाच आनंद आणि एकदम वेगळं शांत एकदम वाटतं. सगळा पक्ष्यांचा आवाज हे ते खूप छान वाटतं. बघू शकता आपले छान असं मॅरिनेट करून झालेलं आहे. अर्धा एक तास मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर मस्त असे मसालेही लागले आपल्या चिकनला. इकडे आता थोडासा चिकन रस्सा बनवणार आहे. त्यासाठी टोप ठेवलेला आहे. तेल कांदा टाकून आपण वाटलेला मसाला वाटण करून पाट्यावरती घेतलेला मसाला तोही टाकून मस्त असं चिकन रस्सा बनवणार आहे. छान असा शिजतोय मसाला, मस्तपैकी तयार होते चिकन रस्सासुद्धा. भातही बनवला. भात आणि चिकन रस्सा आणि तंदुरी आपली गावरान
आहा हा एकच नंबर. खूप छान वाटतंय. एकदम शांत आणि रिलॅक्स आपल्या धावपळीच्या जीवनातून. मे महिन्यात पण आम्ही येतो तेव्हा पण खूप छान वाटतं. असंच आम्ही काही ना काहीतरी बेत करत असतो आणि तेव्हा आंबेही तयार होतात. मस्त मोठे आंबे असतात, एकदम खायला तर खूप गोड लागतात. कोकणातले आंबे, काजू, फणस हे सगळं मे महिन्यात खायला भेटतात. त्यामुळे अजूनच मजा येते मे महिन्यात. आणि जून महिन्यातही कोकणामध्ये फुल हिरवंगार वातावरण असतं. खूप छान वाटतं. कोकण म्हणजे आपलं स्वर्गच आहे आणि कोकणातला प्रत्येक माणूस हा स्वतःला लकी समजतो, की म्हणजे एवढ्या निसर्गरम्य वातावरणात आपल्या धावपळीच्या जीवनातून मस्त रिलॅक्स होण्यासाठी माणूस कोकणात येतो. कोकणातली आपली प्रेमळ माणसं वगैरे सगळ्या गोष्टी खरंच खूप छान वाटतात. तर बघू शकता आपली अशी कोकणातली गावरान तंदुरी अशी मस्त शिजते आहे. तर खूप छान बघा, किती छान कलरही आलेला आहे. तर तयार आहे आपली कोकणातली गावरान तंदुरी. बघू शकता किती सुंदर. तुम्हाला तोडूनही दाखवते. बघा किती मस्त शिजलेली आहे. पूर्ण आतपर्यंत छान असं मसाला लागून शिजलेली आहे. मग कशी वाटली व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.